एकत्र हे येणार आहेत आदिवासींच्या विकासासाठी आपलं मागणींसाठी प्रश्नांसाठी आंदोलन. नाही, असा कुठलाही प्रस्ताव नाही. राहुल गांधी यांनी आधीच आपला पाठिंबा दिलेला आहे आणि एवढंच नव्हे तर जी या आंदोलनातली एक आंदोलिका, एक विद्यार्थिनी, एक प्रतिनिधी यांनी राहुल गांधींना जेव्हा चर्चा झाली तेव्हा उभ्या जगाने, भारताने, महाराष्ट्राने बघितलं की तुमच्या आंदोलनाला मी भेट द्यायला येईल, अशी भूमिका राहुल गांधींनी आधीच घेतलेली आहे. दिल्लीकडे जाते, यामुळे शेतकऱ्यांनी कुठेतरी बाजारभाव घसरण्याची भीती व्यक्त केलेली आहे. शेतकरी कुठेतरी आक्रमक होत आहेत. कांदा या विषयावर केंद्र सरकारची धोरणं आणि महाराष्ट्र सरकारची भूमिका ही अत्यंत विरोधातली, शेतकरी विरोधातली राहिलेली आहे, कुचकामी राहिलेली आहे आणि ही शृंखला त्यांच्या चुकीच्या निर्णयाची थांबत नाही आहे. दिल्ली जाणार असं देखील बोललं जाते. खरं तर आता सणासुदीचे दिवस आहेत आणि 50 रुपयावरून साखर ही 100 रुपयावर गेलेली आहे. डिझेल पेट्रोल 60 रुपयावरून 100च्या वर हे गेलेलं आहे. गॅस सिलेंडर 400 वरून 1000च्या घरात गेलेलं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचे भाव वाढतात आहे आणि या मागचं जे कारण आहे ते केवळ आपल्या देशामध्ये होत असणारा भ्रष्टाचार आहे. नरेंद्र मोदी हे मुठभर स्वतःच्या व्यापाऱ्यांचं चांगलं करण्याच्या अनुषंगाने जे धोरणं ठरवतात आहे त्याचाच हा असणारा एकंदरीत परिपाक आहे. आणि मोदी सरकारच्या एकंदरीत 12 वर्षामध्ये आता साखरी कडू झालेली आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. तेव्हा असा इशारा मनसेकडून देण्यात आलेला आहे. जात पात, धर्म आणि भाषा यावरून पोलरायझेशन जे केलं जात आहे, राजकीय सामाजिक ध्रुवीकरण केलं जात आहे, याचा आम्ही धिक्कार करतो. मराठी ही आपली महाराष्ट्रातली भाषा आहे आणि ती सगळ्यांनी शिकावी ही मागणी एकदम रास्त आहे. मात्र त्याकरता बोललेच पाहिजे आणि बोलणारच नाही ही जी भूमिका घेऊन जे राजकारण चाललंय ते कुठेतरी थांबावं. अन्न व औषध विभागाचा पेपर हा फुटलेला होता, त्या संदर्भात बैठकी आज राज ठाकरे यांनी त्या विद्यार्थ्यांनी पेपर वारंवार फुटतात आहे आणि पेपर फुटीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न घेऊन काँग्रेस मैदानात उतरलेली आहे. राज ठाकरेंवर एवढा विश्वास का दाखवतात? त्यांच्याकडे जास्त त्या संदर्भात मला काही त्याची कल्पना नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.